दररोज तुम्ही मिल्कशेक पिताय, दररोज तुम्ही शिकरणपोळी खाताय, दररोज तुम्ही चहामध्ये बुडवून पोळी खाताय, तर हे का करू नये? बघा, आयुर्वेद असं म्हणतं की हे विरुद्ध अन्न आहे. चहामध्ये दूध असतं आणि दूध आणि गव्हाचा पदार्थ हा एकत्र घेतल्यामुळे आपल्या शरीरामधला कफ वाढतो आणि त्यामुळे पुढे जाऊन त्वचा विकार होऊ शकतात. ह्याचा रिझल्ट तुम्हाला लगेच दिसत नाही, 10 वर्ष 20 वर्ष त्रास होत नाही, पण त्यानंतर तुम्हाला हा त्रास होऊ शकतो असं आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे. किंवा आपण म्हणतो की ज्यांना कफाचा त्रास आहे, सर्दी खोकला सतत आहे, त्यांनी केळं आणि दूध एकत्र घेतल्यावर त्यांना शिंका येणं, डोकं जड होणं, सतत नाक गळणं हा त्रास होतो. दूध आणि मासे हे एकत्र नाही खायचे, दूध आणि खिचडी हे सुद्धा एकत्र नाही घ्यायचं. हे विरुद्ध अन्न. हे काय होतं? ओकसात्मे होतं, म्हणजे पॉयझन सारखं थोडंफार काम करतं. की पूर्वीच्या काळी विषकन्या होत्या, थोडं थोडं विष त्यांना सापाचं दिलं जायचं आणि ते विष पण त्यांना सात्म्य व्हायचं. तसा हा परिणाम कुठेतरी आपल्या शरीरावर होत असतो. ज्यांची इम्युनिटी खूप चांगली आहे, जे व्यायाम रोज करतात किंवा ज्यांची डायजेशन पॉवर खूप चांगली आहे, त्यांना ह्या गोष्टीचा त्रास होत नाही. पण 100 पैकी 20 लोकांना या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. जे पदार्थ आपल्यासाठी हानिकारक आहेत ते आपण का सेवन करायचे? त्यामुळे तुम्ही दूध आणि मासे, चहा पोळी किंवा दूध शिकरण पोळी, मिल्कशेक्स हे अवॉइड करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा.